मित्रांनो, ओरछा काल पाहून झाला. आता आपण झाशीसाठी रवाना होत आहोत. झाशीवरून 11:40ची ग्वाल्हेरसाठी आम्हाला ट्रेन आहे. तर आम्ही अगोदर आता झाशीला जाऊ आणि वेळ मिळालाच तर धावती भेट झाशी किल्ल्याला देऊ. बघूया कसं होतं ते. चला तर मग जाऊया पुढे. तर मित्रांनो, आता आपण झाशीच्या किल्ल्याजवळ पोचलेलो आहोत. हा विस्तीर्ण असा झाशीचा किल्ला आपण पाहत आहोत. कितीतरी किलोमीटर्समध्ये ह्याची तटबंदी पसरलेली आहे आणि तुम्हाला या गेटजवळच किल्ल्यामध्ये जाण्यासाठी तिकीटची व्यवस्था केलेली आहे. इथे तुम्ही प्रवेश करते झालो आहोत. सुरुवातीला तुम्हाला ह्या सोयी केलेल्या आहेत आणि हा विस्तीर्ण असा किल्ला आणि त्याचे प्रवेशद्वार आपण आता पाहत आहोत. अतिशय सुंदर विलोभनीय दृश्य. कडक बिजली तोफ राणीची पूर्ण कमीत कमी ही 17-18 फुटाची तोफ आपण आता पाहत आहोत. थोडेसे अवशेष त्याचे भग्न झालेले आहेत. ही बांगडी तोफ आहे, कलाल बांगडी प्रकाराची तोफ दिसते. जशी आपल्या मुरुड जंजिऱ्यावर कलाल बांगडी आहे तशीच ही तोफ कडक बिजली. मित्रांनो, आता आपण किल्ल्याचं प्रवेशद्वार वर आलेलो आहोत. तुम्हाला उजव्या हाताला जे दिसतं आहे ते किल्ल्याचं प्रवेशद्वार. अतिशय सुंदर असं नक्षीकाम दरवाज्यावर केलेलं दिसतं आहे आणि हे सगळं त्या काळातलं जसंच्या तसं आताच्या शासनाने व्यवस्थित जतन करून ठेवलेलं आहे. वरतून दिसणारा हा कडक बिजली तोफ आणि आजूबाजूचा परिसर. मित्रांनो, आता आपण पाहतो आहोत ही जर्मन मेड तोफ. इंग्रजांनी बसवली तोफ. मशीन गन आहे ही, तोफ नव्हे, मशीन गन होते. त्या काळात मशीन गन हे इन्व्हेन्शन झालेलीच होती. तुम्ही पाहू शकता की मशीन गन जरी असली तरी हा एक प्रकारे छानपैकी झटपट मारा करण्यासाठी अत्यंत उपयोगी असं हत्यार होतं. आणि आता आपण किल्ल्याच्या आतील भागात प्रवेश करत आहोत. हे असा सुंदर विस्तीर्ण किल्ला आता आपल्या दृष्टिक्षेपात आहे. सकाळचे 9:30-10 वाजलेले आहेत आणि ऑगस्ट महिन्याच्या 3 तारखेला आपण इथे आहोत. आणि बिलकुल इथे पाण्याचा मागमूस नाही, पावसाचा मागमूस नाही आहे. परंतु पाऊस इथे दररोज थोडा थोडा लागून जातो. त्यामुळे ही हिरवाई व्यवस्थित मेंटेन झालेली आहे. मित्रांनो, आपण आता किल्ला पाहत पाहत वरती सरकत आहोत. असे सुंदर सुंदर वास्तुकला आपल्या नजरेत येत आहेत. खूप सुंदर असं नक्षीकाम
1896 मध्ये हे केलेलं दिसतं. वरती 1896 तुम्हाला दिसत असेल. आणि ही एक प्रकारची अशी वास्तू होती की यातून एकच दरवाजा आहे, व बाकीचे व्यवस्थित अशा महिरपी बनवलेल्या आहेत दरवाजासारख्या. आणि आतमध्ये ही पोर्तुगीज स्टाईल असलेली वास्तू आपण आता पाहत आहोत. आता आपण राणीने बादल घोड्यावरून एक 15 ते 20 मीटर उंचीवरून उडी घेतली होती, त्या ठिकाणी आपण आता जात आहोत. हे समोर दिसते तेच ठिकाण आहे. नुकतंच आपल्या पंतप्रधानांनी ह्या शिलान्यासाचं उद्घाटन केलेलं होतं. त्यावर ह्या सुंदर ओळी झाशीबद्दलच्या लिहिलेल्या. आणि मी तुम्हाला आता जे दाखवत आहे, जिथून बादल घोड्याला घेऊन राणीने जंप केले, तो स्पॉट तिथे गोल दिसतो आहे. कमीत कमी ते अंतर आता भराव पडून कमी झाले असेल, पण त्यावेळेला ते 15 मीटरचं अंतर होतं. आणि यातून आपण आता अख्खं झाशीचा परिसर आपण खाली बघत आहोत. नाही, उडी घेतलेला तो स्पॉट हा आहे, तो नाही, हा स्पॉट आहे. आणि इथून राणीने बादल घोड्यावरनं उडी घेतली होती. आणि ती इथून सरळ तिच्या माहेरी कालपीला आपला घोडा वळवला होता तिने. आणि कालपीला जाऊन तिने बादल घोडा गेल्यानंतर दुसरा घोडा घेऊन ती ग्वाल्हेरला मदत घेण्यासाठी जात असताना वाटेतच इंग्रजांनी तिला गाठून मित्रांनो, हा विस्तीर्ण असा झाशीचा किल्ला फिरण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 तास तुमच्या जवळ असायला हवेत, तरच तुम्ही या सुंदर किल्ल्याचं दर्शन घेऊ शकाल व्यवस्थितपणे. पण जर की तुमच्याकडे वेळ कमी असला, जसा आता आमच्याकडे कमी वेळ आहे, तर आम्ही स्पीडमध्ये मी हा किल्ला आता तुमच्या नजरेत आणून देत आहे. जमेल तसं त्याचं फोटोशूटिंग करत आहे. मित्रांनो, इतकं सुंदर वातावरणात आम्ही हा किल्ला पाहत आहोत. लोक इथून ह्या जंग्या पहा किल्ल्याला बनवलेल्या, किती सुंदर आणि सुबक आहेत. त्या काळातल्या, थोडीशी डागडुजी आताच्या काळात झालेली आहे, नाही असं नाही, पण ही जी अरेंजमेंट त्या काळातली आहे. किल्ला मंडळी, थोडासा मी आता किल्ल्याच्या तटबंदीवरून थोडासा खाली उतरून खालच्या तटबंदीवर मी प्रवेश करता होत आहे, जेणेकरून ह्या तटबंदीला कशी त्या काळात सुरक्षा व्यवस्था केलेली होती हे आपणास पाहावयास मिळतं. हे आतील तटबंदीच्या आतील खाली ज्या काही रूम आहेत त्याच्यासाठी हा हवेचा झरोका आणि
आता आपण तटबंदीवरून खाली उतरत आहोत आणि तटबंदी खाली यायची तुम्हाला असा सुंदर असा गुळगुळीत काळा रस्ता खाली दिसत आहेत. व्यवस्थित मार्किंग केलेले. गव्हर्नमेंटने बऱ्यापैकी मेहनत घेतलेली आहे किल्ला मेंटेन करण्यासाठी. आणि आपण किल्ल्याच्या आता मागील दरवाजावर चाललो आहोत. मागील बाजू असलेला हा विस्तीर्ण असा दरवाजा कमीत कमी 20-21 फूट उंचीचा हा दरवाजा आहे. बाजूला ह्या अशा देवड्या आहेत. जशा मित्रांनो, आपण आता तटबंदीवरनं वरच्या तटबंदीवरून उतरून खालच्या तटबंदीपर्यंत आलेलो आहोत. आणि असा सुंदर असं हे दृश्य आहे. एखादा इथे सुंदर असा कार्यक्रम पण होऊ शकतो. असं एकंदरीत या खालच्या भागामध्ये सुंदर असं लॉन आहे. आणि असं वाटतं की इथे एखादा शासकीय कार्यक्रम पण शासन घेत असेल. कारण इथे ग्राउंडच्या उजव्या बाजूला 200-400 प्लास्टिकच्या खुर्च्या पडलेल्या दिसतात, ठेवलेल्या दिसतात. त्यामुळे इथे एखादा कार्यक्रम होत असेल. आणि हा जो समोर दरवाजा दिसत आहे त्या दरवाजाच्या खालीच एक नंतर बांधकाम केलेलं असं स्टेज रूपी स्ट्रक्चर दिसतं. आपण तिथे जवळ जाऊन पाहूया. हे स्टेज सारखंच असल्याकारणाने पाठीमागे व्यवस्थित बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे इथे शोभा येत असेल. आणि फोकसचे तटबंदीची अरेंजमेंट लावलेला दिसत आहेत. म्हणजे इथे निश्चितच काही कार्यक्रम होत असतील. एकूण हा परिसर सुशोभित दिसतो कार्यक्रमासाठी. हे खाली आता आपण देवळाला आलो आहे. म्हणजे तिसऱ्या तटबंदीला क्रॉस करून आपण खाली आलेलो आहे. पहिली तटबंदी झाली, दुसरी तटबंदी झाली आणि वरती दिसते ती शेवटची तिसरी तटबंदी. अशा एकूण या किल्ल्याला 3 तटबंद्या दिसत आहेत. आणि हा आपण पाठीमागच्या दरवाजाने आपण वरती जात आहोत. इथल्या झाशीतल्या लहान मुलांना इथे पिकनिकसाठी सुंदर अशी ही जागा आहे की त्यांना हा चालता बोलता इतिहास पाहायला मिळेल. त्यांची शूर राणी तिने कुठे कसे दिवस काढले हे त्यांना पाहायला मिळेल. याचा इतिहास त्यांना जाणून घेता येईल. जसं आपण आपल्या किल्ल्यांवर महाराजांचे इतिहास जाणून घेतो तसं त्यांनासुद्धा हा स्फूर्तिदायक असा हा किल्ला आहे. आणि खूप छान, म्हणजे आम्हालासुद्धा इथे येऊन खूप बरं वाटलं की आपण एक असा खरोखर एक झाशीचा किल्ला पण पाहत आहोत. अतिशय सुंदर अशी ठेवण आहे या किल्ल्याची. मित्रांनो, आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहोत. वेळ कमी असल्याकारणाने किल्ला पूर्णपणे पाहता आला नाही. परंतु किल्ल्याला भेट देऊन एक मानसिक समाधान मात्र मिळालं आहे. हा जवळजवळ मेन गेटपासून 100 मीटरचं हे अंतर असावं. बऱ्यापैकी इथे तटबंदीच्या खाली अशा खोल्या बांधलेल्या आहेत. बऱ्यापैकी मोठ्या आहेत. 20 बाय 20च्या ह्या आकाराच्या गोल घुमट असलेल्या ह्या खोल्या आहेत.
आम्ही हे एक त्यातली पाहून घेतली. जाता जाता ह्या सर्व दृष्टिक्षेपात टाकून घेत आहोत. इथे उजव्या हाताला हे इंग्रजांचं काहीतरी बांधकाम दिसतं, कारण हे गोल आकाराचं आहे. कारण आपण असेल गोल आकारामध्ये हिंदू पद्धतीमध्ये काही स्ट्रक्चर्स बांधलेले नाही आहेत तरीसुद्धा. आणि हा तटबंदीवर जाण्यासाठी डाव्या बाजूला रॅम्प बनवलेला आहे. त्या रॅम्पवरनं तुम्ही वरती तटबंदीवर जाऊ शकता. पण आमच्याकडे वेळ कमी असल्याकारणाने आम्ही आता बाहेर जात आहोत. आम्हाला इथून पुढे ग्वाल्हेरला जावयाचे आहे आणि ग्वाल्हेरची ट्रेन ही 11:40ची आहे आणि आता 10:05 होत आहेत. हे वरती स्ट्रक्चर जे दिसत आहे हे इंग्रजांच्या काळातलंच आहे आणि ह्याला आताच्या गव्हर्नमेंटने जरासुद्धा हात न लावता जसंच्या तसं जतन केलेलं आहे. आता आपण लवकरच मेन गेटपाशी पोचू. मला वाटतं हे 30-40 मीटरचं अंतर असावं आणि आपण आता मेन गेटवर जाऊया. मित्रांनो, ह्या अशा इलेक्ट्रिक रिक्षा इथे अवेलेबल आहेत, परंतु त्यांचा जोर कमी पडतो आणि त्याला शॉकअप इतके व्यवस्थित नसल्याकारणाने डोक्यापर्यंत त्याच्या धक्के पोचतात. त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही इकडे आल्यावर कोणीही इलेक्ट्रिक रिक्षा करू नये. 2 पैसे खर्च झाले तरी तुम्ही साध्या रिक्षामध्ये ट्रॅव्हल करा. ह्या इलेक्ट्रिक रिक्षा दिसायला सुंदर आहेत, परंतु त्याला अजिबात स्पीड नाही आणि बसायला पण खूप कन्व्हिनियंट नाही आहे. दिसायला पॉश आहेत पण बसायला कन्व्हिनियंट नाही. आम्ही आता ओरछावरून जी रिक्षा केली ती आम्हाला झाशीपर्यंत रेल्वे स्टेशनपर्यंत 350 रुपयात सोडणार होती, पण आम्ही त्याला रिक्वेस्ट करून आम्हाला हा किल्ल्याचं दर्शन घडव सांगितल्यावर 150 रुपये त्यांनी वाढवून घेतले आणि असे करून 500 रुपयामध्ये आम्ही हा सौदा बनवलेला आहे आणि खूप फायदेशीर आम्हाला हे आता वाटत आहे. आपण आता परतीच्या वाटेवर समोर अख्खं झाशी शहर दिसते. एक बाजू उंच उंच 30-30 माळ्याच्या बिल्डिंगसुद्धा इथे तयार होत आहेत आणि एकंदरीत झाशी इज डेव्हलपिंग असं म्हणावं लागेल. आणि ह्या सुंदर अशा तटबंदीला स्मरणात ठेवून आम्ही आमचा इथून काढता पाय घेत आहोत.